गुड मॉर्निंग. तर आज आपण 4 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे. तर त्यातला पहिला आहे जी-बी-पी AUD. तर जी-बी-पी AUD आपण बघायला गेलो तर 3 मंथमध्ये मार्केट एक रेंजमध्ये अडकले. म्हणजे इथून जर असं आपण ड्रॉ केला ट्रेंड लाईन, तर मार्केट ह्या एका रेंजमध्ये आणि ह्या ट्रेंड लाईनला रेझिस्टन्स फेस करायला लागले मार्केट. जर मार्केट हायर हाय बनवायला लागले, पण प्रिव्हियसचा जो हायरचा लो आहे त्यानं ब्रेक केलेला नाही, त्यामुळे स्ट्रक्चर चेंज झालेलं नाही अजून मार्केटचं हाय टाइम फ्रेमला. जर मंथलीमध्ये बघायला गेलो 3 मंथमध्ये, तर मार्केटने ह्या मेजर रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिलाय. आता आपण मंथली टाइम फ्रेमवर बघूया. मार्केट हायर हाय स्ट्रक्चर करत विथ फिब रिट्रेसमेंट करत मार्केट वर गेले आणि मार्केटने एक्झॅक्टली अनवॉन्टेड पासून रेजिस्टन्स ऍक्ट केलाय. त्या अनवॉन्टेडला रेजिस्टन्स ऍक्ट केलाय मार्केटने आणि EMA चा सपोर्ट आहे. मार्केटनं काइंड ऑफ जर इथं आपण बघितलं तर डबल बॉटम स्ट्रक्चर बनवलेलं आणि त्याचं टार्गेट त्यानं दिलंय. आता आपण जर ट्रेड प्लॅन करायचा म्हटला, तर इथून एक शीप जर ड्रॉ केली आपण, तर 0.50% अशी मार्केट आहे आता. वीकली मध्ये जर आपण बघितलं, तर ह्या अनवॉन्टेडला रेजिस्टन्स ऍक्ट करत होता. त्याच्यानंतर मार्केटनं ब्रेकआउट दिला. अनवॉन्टेडला रेजिस्टन्स 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 ऍक्ट करत होता. त्यानंतर ब्रेकआउट दिला, रिटेस्ट, नंतर ब्रेकआउट फेक झालाय आणि त्याच्यानंतर मार्केट त्याच पॉइंटला रेजिस्टन्स ऍक्ट करते आणि मार्केटनं ह्या डबल बॉटमची नेकलाईन टेस्ट केल्या. प्लस इथून जर आपण फेम लावले तर 61% पशी मार्केट आता रिजेक्शन घ्यायला आले. म्हणजे इथून एक चान्सेस आहेत की एक मूव येऊ शकत्या अपसाईड. फक्त ह्या रेजिस्टन्सला पण आपण इग्नोर करू शकत नाही. हाफ वीक पर्यंत मार्केट जाऊ शकते. ह्या हाफ वीक पर्यंत मार्केट जाऊ शकते. तर इथपर्यंत मंथली सॉरी वीकलीमध्ये तर आपल्याला मार्केट बुलिशच दिसते. जर डेलीमध्ये आपण बघितलं तर मार्केट क्रिएट अ हायर हाय प्लस फिब रिट्रेसमेंट. मार्केटनं 38% पशी आणि EMA चा सपोर्ट आहे. मार्केटनं इथून एक मुवमेंट अपसाईड येऊ शकते. चान्सेस व्हेरी आहे की एक मुवमेंट येऊ शकते हाफ वीक पर्यंत. मार्केट हाफ वीक ट्रिगर करायला मार्केट जाऊ शकते इथून. जर एक्झॅक्टली ह्याच पॉईंट पासून आपण ट्रेड घेतला तर थोडंसं रिस्क रिवॉर्ड 1:2 होतोय. बघूया आपण. जर आपण 4 आवर मध्ये बघितलं तर मार्केट लोअर लो बनवत होते, त्यानंतर एक हायर हाय बनवला रिट्रेसमेंट आणि मार्केट इथं पण एक हायर हाय स्ट्रक्चर बनवत आहे. जाऊ शकते मार्केटवर थोडंसं कन्सोलिडेट करून एक मूव देईल. नेक्स्ट पेअर आहे AUD कॅड. AUD कॅड जर आपण 3 मंथ मध्ये बघितला तर मार्केट मेजर सपोर्टला आहे आणि सपोर्ट पाशी मार्केट कन्सोलिडेट करते. कन्सोलिडेट ॲज नोन ॲज अ रिव्हर्सल. म्हणजे मार्केट इथून एक रिव्हर्स होऊ शकते मार्केट. ही एक कन्सल्टेशन एरिया आहे आणि हा कन्सल्टेशन होते कुठे सपोर्टला आणि मार्केटचं स्ट्रक्चर आहे लोअर लो. पण ह्या सपोर्टला मार्केटने एक हायर हाय क्रिएट केलाय मंथली 3 मंथली टाइम फ्रेमवर. फक्त रेजिस्टन्स ह्याला थोडंसं रेजिस्टन्सनं EMA रेजिस्टन्स फेस करतोय. आता जर इथं आपण बघितलं तर मार्केट लोअर लो स्ट्रक्चर बनवत खाली येते आणि इथं लो न बनवता मार्केटनं हाय बनवला. त्याच्यानंतर मार्केटनं ह्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केटने मूव दिल्या. एक्सपेक्टेड आहे की मार्केट वरच्या साईडला मूव देऊ शकते मंथलीवर. हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला जो की
ब्रेक होईल असं वाटतंय. आणि ईएमएचा पण ईएमए पण चांगला रिॲक्ट म्हणजे सपोर्ट करायला लागला मार्केटला वर जाण्यासाठी. काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला. जर आपण वीकली मध्ये बघितलं तर वीकली मध्ये जर बघितलं आपण तर हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले आणि मार्केटने इथून जी मुवमेंट दिल्या त्याची रिट्रेसमेंट अजून दिलेलं नाही. ते रिट्रेसमेंट करायला मार्केट येऊ शकते खाली आणि खाली आल्यावर नंतर एक आपण प्लॅन करू शकते अपसाईडला. वीकली मध्ये थोडस ह्या पॉईंटचा रेजिस्टन्स मार्केटमध्ये हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला. थोडं खाली येऊन नंतर एक अशी मुवमेंट देऊ शकते मार्केट. जर डेलीत बघितलं तर हायर हाय रिट्रेसमेंट करत मार्केट वर निघाले आणि एक्झॅक्टली रेजिस्टन्सला येऊन थांबले मार्केट. थोडं सिनेरिओ एव्हीडी मध्ये थोडं क्रिटिकल आहे का तर रेजिस्टन्स पण आहे, डबल बॉटम टाईप पण स्ट्रक्चर झालंय. इथं ट्रेड आपण प्लॅन करणार नाही, ब्रेकआउटला किंवा थोडं खाली आलं तर प्लॅन करू. एव्हीडी मध्ये ही एक स्ट्रक्चर होऊ शकते किंवा ही असं एक स्ट्रक्चर होऊ शकते. इथून खाली नंतर वर नंतर खाली असं. आता बघूया एनझेड यूएसडी. एनझेड यूएसडी जर आपण मंथली 3 मंथली 3 मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मार्केट ह्या पॉईंटला रेजिस्टन्स ऍक्ट करते आणि मार्केटने एक्झॅक्टली सपोर्ट पासून हायर हाय स्ट्रक्चर बनवायला चालू केलंय. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवायला लागले आणि ईएमएच्या वर मार्केटनं एक ब्रेकआउट द्यायला दिलाय. हा पॉइंट म्हणजे मार्केटनं डबल बॉटम स्ट्रक्चर बनवले मंथलीवर. जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर हा मार्केट एक्झॅक्टली डबल बॉटमला म्हणजे डबल बॉटमचा ब्रेकआउट देऊन वर निघालाय. टाइम स्पेंड एरिया होता ह्याला पण मार्केटनं चांगलं रिएक्ट करून वर गेले. आता एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय जो की नेकलाईन रिटेस्टला यूज आल्यानंतर एक बाईंग प्लॅन करू शकतोय आणि बाईंगचं टार्गेट आपलं फर्स्ट तर हेच राहील, हा झोन. जर आपण नेकलाईनला जरी एंट्री घेतली तर 170 वेब्सचा झोन आहे. जर डेलीला बघितलं तर एक एक रिट्रेसमेंट येऊ शकते यात आणि रिट्रेसमेंटला एंट्री आपली प्लॅन होऊ शकते. हायर आहे स्ट्रक्चर म्हणून वर निघाले. युरो कॅड आपण जर बघितलं